मुर्द्यांचं कॉलेज. आयुष, चल मॅच खेळायला जाऊया. मॅच कुठे खेळायची? ग्राउंडवर तर घरच आहेत. जंगलाच्या त्या बाजूला एक कॉलेज आहे, त्यामध्ये एक छोटा ग्राउंड आहे, तिथे जाऊ मॅच खेळायला. विनय आणि आयुष बॅट आणि बॉल घेऊन जंगलाच्या त्या बाजूच्या कॉलेजमध्ये जातात. ते दोघं कॉलेजच्या भिंतीवरून उडी मारून कॉलेजमध्ये घुसतात आणि क्रिकेट खेळू लागतात. विनय शॉट मारतो आणि बॉल कॉलेज बिल्डिंग मध्ये जातो. आयुष आणि विनय बॉल घ्यायला कॉलेज बिल्डिंग मध्ये घुसतात. त्यांना दिसतं की समोरून दोन कॉलेजचे विद्यार्थी, ज्यांचे चेहरे भयानक असतात, एकाच्या चेहऱ्याची हाडं दिसत असतात आणि एकाचा चेहरा सापळ्यासारखा असतो. ते क्रिकेट हेल्मेट घालून त्यांच्याकडेच येतात. विनय आणि आयुष ओरडतात, वाचवा, वाचवा, वाचवा मला, वाचवा. काय झालं विनय आणि आयुष सोबत? काय आहे जंगलातल्या त्या बाजूच्या कॉलेजचं रहस्य? चला ऐकूया. गोष्ट मुर्द्यांचं कॉलेज. हेवाडी नावाचं गाव डोंगरांच्या मधोमध होतं, जिथे मारिया तिच्या आई बाबांसोबत राहत होती. आज मारियाच्या 12वीचा रिझल्ट होता. बेटा, तुझे मार्क्स बिलकुलच चांगले नाहीयेत. जरा तुझ्या भावाकडे बघ. आपल्या चांगल्या मार्क्सच्या बळावरच तो दिल्लीच्या हंसराज कॉलेजमध्ये शिकतो आहे. मला तर वाटतं तुला कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशनच नाही मिळणार. मारिया उदास होऊन स्वतःच्या रूममध्ये पळून जाते आणि रूमचा दरवाजा बंद करते. ती इंटरनेटवर आपल्या घराच्या जवळपासचे कॉलेज शोधते आणि ती बघते की तिच्या घराजवळ जंगलाच्या त्या बाजूला एक डॉक्टर जाकीर हुसेन नावाचं कॉलेज आहे. मारिया खूप खुश होऊन तिच्या आईकडे जाते. आई, जंगलाच्या त्या बाजूला एक कॉलेज आहे जे 40% पेक्षा कमी मार्क्स असणाऱ्यांना देखील ऍडमिशन देतं. मी आताच नेटवर बघून आले. मी त्याच कॉलेजमध्ये जाईन. मारिया दुसऱ्या दिवशी सगळे डॉक्युमेंट्स घेऊन कॉलेजला जाते. मारियाला तिच्या स्कूलमधली सिनियर मेघना दिसते. अरे मेघना दीदी, तू तर मागच्या वर्षी फेल झाल्यामुळे सुसाईड केलेलं. काय वेडी झालीयस? मला या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे. तेव्हा एक बाई मारियाजवळ येते. मुली, ऍडमिशन हवंय ना? मिळून जाईल. अरे, तुम्ही तर शांती आंटी आहात, ज्या आमच्या स्कूलमध्ये काम करायच्या. मग नंतर तुम्ही ट्रेनमधून उडी मारून आत्महत्या केलेली. नाही, मला इथे नोकरी मिळाली. मारियाला ही शांतता आणि स्कूलमधली ही माणसं फार विचित्र वाटू लागली. हे सगळे मेलेले लोक तर नाही आहेत ना? मला नाही घ्यायचं इथे ऍडमिशन. ती बाई मारियाचा हात पकडते. तुला इथे ऍडमिशन घ्यावंच लागेल. माझी नोकरी जाईल, नाही तर आम्ही सगळे भूक गेलेले आहोत. तेव्हा मारिया बघते की चारी बाजूला कॉलेजची मुलं, ज्यांचे चेहरे भयानक आहेत आणि काहींच्या गळ्यात तर फाशीचा फंदा आहे. काहीचा चेहरा सापळ्यांसारखा आहे, काहीचं डोकं तुटलंय. सगळे मारियाकडे चालत येत आहेत. मारिया त्या बाईच्या तोंडावर पटकन फाईल मारते आणि आपला हात सोडवून कॉलेजच्या बाहेर पळते. रस्त्यात तिला एक बाई भेटते. ऐक ना मुली, माझा मुलगा आयुष आणि त्याचा मित्र विनय. मला काही नाही ऐकायचंय. माझ्या जवळ नको येऊ. तुम्ही सगळे मेलेले आहात. ती बाई आपल्या हातावर नखांनी ओरबाडून रक्त काढून दाखवते. अगं, मी जिवंत आहे. माझा मुलगा आयुष आणि त्याचा मित्र विनय जवळच्या कॉलेजमध्ये क्रिकेट खेळायला गेलेले. 1 महिना झाला, अजून नाही परत आले. मी त्या कॉलेजमध्ये जाते तर मला तिथे कोणी नाही भेटत. पोलीस पण माझं काही म्हणणं नाही ऐकत. आंटी, मी त्याच कॉलेजमधून येत आहे. ते मुर्द्यांचं कॉलेज आहे. तिथे सगळे मृतांचे आत्मे भटकत आहेत. मी एका बाबांना ओळखते. मारिया आणि आंटी बीर बाबांना घेऊन कॉलेजमध्ये जातात. जे लोक फेल होऊन आत्महत्या करतात, त्यांच्या असंतुष्ट आत्मा येथे ऍडमिशन घेतात. आयुष आणि विनयला त्या असंतुष्ट आत्म्यांनी मारून टाकलं. बाबा त्या आत्म्यांच्या शांतीसाठी कॉलेजमध्ये हवन करतात आणि कॉलेजच्या सगळ्या आत्म्यांना मुक्ती देतात. बाबा आजूबाजूच्या लोकांना बोलवून त्यांना सांगतात,
सगळ्या पालकांना ही गोष्ट समजणं फार गरजेची आहे. ही आपल्या मुलाला जास्तीत जास्त मार्क आणण्यासाठी त्रास नाही दिला पाहिजे. फक्त मार्क्सनेच जीवन नाही ठरत. जीवनात करण्यासारखं अजून खूप काही आहे. नवी मुंबईचे वाढत्या लोकसंख्येसोबत तिथे कन्स्ट्रक्शनचं काम जोरात सुरू झालं. त्यातील एका इमारतीच्या कन्स्ट्रक्शनमध्ये काम करत होती नंदिनी, जी एक इंजिनियर होती. हा नंदिनीचा पहिला प्रोजेक्ट होता ॲज अन इंजिनियर, म्हणून ती खूप एक्साइटेड होती. आतापर्यंतचं तर काम खूप छान चालू आहे. आशा आहे पुढच्या 6 महिन्यात इमारतीचं बेसिक कन्स्ट्रक्शन काम पूर्ण होईल आणि मग माझ्या करिअरमध्ये पण छान प्रगती होईल. इंजिनियर साहेबा, करिअरच्या फंद्यात हे विसरू नका की तुमचा एक नवरा पण आहे, जो तुमची घरी वाट पाहतोय. हो माहित आहे. मी आता निघणारच होते, तेवढ्यातच तुमचा कॉल आला. चला तुम्ही फोन कट करा, मी निघतेच आहे. नंदिनी खूप दिवस साईटवर बसून काम सुपरवाइज करत होती. 6 महिने झाले आणि आता बिल्डिंगच्या समोर लॉबीच्या कन्स्ट्रक्शनसाठी फाउंडेशनचं काम सुरू होतं. आरामात मनोज, सांभाळून. हो मॅडम. नंदिनीला सगळ्या कामगारांची खूप काळजी असायची. एक दिवस नंदिनी अर्ध्या दिवसातच साईटवरून निघून गेली. नंदिनीला घरी जाऊन खूप सारी तयारी करायची होती, कारण आज तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. नंदिनीने स्वतःचं घर सजवलं आणि नंतर तिच्या नवऱ्याचे आवडते पदार्थ ती बनवू लागली. सगळं काही नीट झाल्यानंतर नंदिनीने एक खूप छानसा ड्रेस घातला आणि आता ती तयार होती. थोड्या वेळात विनोद घरी आला. सरप्राईज! हॅपी अॅनिव्हर्सरी! विश यू द सेम. मला वाटलं की तू विसरलीस. असं कसं होऊ शकतं मिस्टर हजबंड, की मी आपली अॅनिव्हर्सरीच विसरेन? मी तर तुझ्या गिफ्टची तयारी मागच्या 1 आठवड्यापासून करते. हे बघ, तुला फोटोग्राफीचा छंद आहे म्हणून कॅमेरा. अरे वा, आय लव्ह यू नंदिनी. विनोद त्याचं गिफ्ट बघण्यात मग्न झाला. आणि माझं गिफ्ट विसरलास का? टॅन टॅन. विनोदने नंदिनीला डायमंड नेकलेस दिला, जो बघून नंदिनी खूप खुश झाली. ते दोघं एकमेकांशी बोलू लागले. तेवढ्यात नंदिनीचा फोन वाजला. 1 मिनिट विनोद, साईटवरून फोन आहे. हॅलो. हा मुकेश, बोल. काय? कसं? सकाळपर्यंत तर सगळं ठीक होतं. ठीक आहे, मी येते. तू आता जाणार आहेस? साईटवर एक प्रॉब्लेम झालाय, अर्जंट जावं लागेल. मी 2 तासात परत येईन. तोपर्यंत तू फ्रेश होऊन घे प्लीज. ठीक आहे, पण लवकर ये. नंदिनी तिच्या घरातून साईटसाठी निघाली. ती साईटवर पोचली आणि तिथल्या सुपरवायझरने तिला प्रॉब्लेम सांगितला. पण टेरेसचं काम तर 1 महिना आधीच झालेलं. अचानक त्या भिंतीत क्रॅक कसा येऊ शकतो? हेच तर नाही कळत आहे मॅडम. तुम्ही स्वतःच येऊन बघा. ठीक आहे, चला बघू. नंदिनी सुपरवायझर सोबत वरती गेली आणि तिथे भिंतीवर आलेला क्रॅक बघू लागली. मॅडम, जर या भिंतीवर लोड आला तर पूर्ण बिल्डिंगच्या भिंतीवर क्रॅक येईल. पण हा क्रॅक का आला हेच कळत नाहीये. नंदिनी सुपरवायझर जवळ गेली आणि अचानक तिचा पाय सरकला आणि तोल गेला. मॅडम! नंदिनी सरळ कन्स्ट्रक्शन लॉबीच्या रॉड्सवर पडली आणि तो रॉड नंदिनीच्या आर पार गेला. नंदिनी तिथेच मेली. विनोद बऱ्याचदा नंदिनीचा फोटो बघून रडायचा. कन्स्ट्रक्शनचं काम काही थांबलं नाही, ते चालू राहिलं. पण सूर्य मावळल्यानंतर लोकांना नंदिनीचं किंचाळणं ऐकू यायचं. किंकाळी ऐकून लोक पळू लागले. जसं जसं बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनचं काम पूर्ण झालं, तिथे लोक येऊन राहू लागले. पण प्रत्येक रात्री लोक नंदिनीच्या किंकाळ्या ऐकून घाबरून जायचे. मग काही महिन्यांनी तिथे एक बाई राहायला आली, मधुनिका. मधुनिका एक माध्यम होती. ती आत्मांसोबत बोलू शकत होती आणि आत्मे तिच्या शरीरात पण येऊ शकत होते. एका रात्री
मधुनिकाने नंदिनीच्या आत्म्याची किंकाळी ऐकली. ती तिच्याकडे पळाली. मधुनिकाने बघितलं की नंदिनीचा आत्मा रडत होता. काय झालं? तू रडत का आहेस? तू मला बघू शकतेस का? हो. पण कसं? कारण मी एक माध्यम आहे, माणूस आणि आत्म्यांमधील. तुझा आत्मा इथे कसा आला? नंदिनीच्या आत्म्याने तिला स्वतःची गोष्ट सांगितली. ओ, तुझ्यासोबत खूप वाईट झालं. पण तुझी शेवटची इच्छा काय होती, जी अपूर्ण राहिली आणि तू इथेच अडकलीस? मला माझ्या नवऱ्याला स्वतःच्या हाताने भरवायचं होतं, पण त्याच्या आधीच मी मेले. मी तुझी ही इच्छा पूर्ण करू शकते आणि तुला मुक्तीही मिळवून देऊ शकते. काय? हे खरंच होऊ शकतं? हो. पुढील पौर्णिमेला मी तुला बोलवेन. तुला माझ्या शरीरात प्रवेश करायचंय आणि स्वतःची इच्छा पूर्ण करायची आहे. मग तू मुक्त होशील. पण तोपर्यंत तू कुणालाही घाबरवणार नाहीस. प्रॉमिस? प्रॉमिस. दुसऱ्या दिवशी विनोदला भेटायला मधुनिका त्याच्या घरी गेली. तुम्ही नंदिनीचे पती आहात ना? पण कदाचित तुम्हाला माहित नाहीये की नंदिनीला मरून खूप वर्ष झाली आहेत. हो, मला माहितीये की नंदिनीला अजूनपर्यंत मुक्ती नाही मिळाली. तुम्हाला काय म्हणायचंय? मी एक माध्यम आहे, म्हणजे माणूस आणि आत्म्यांमधील दरवाजा. मी तुम्हाला बघू शकते आणि आत्म्यांना देखील. आणि कालच मी नंदिनीच्या आत्म्याला भेटले. आत्मा? विनोद, नंदिनीला अजूनपर्यंत मुक्ती मिळालेली नाहीये, कारण तिची शेवटची इच्छा अजूनही बाकी आहे. तिला स्वतःच्या हाताने तुला डिनर भरवायचं होतं. जोपर्यंत तिची शेवटची इच्छा पूर्ण नाही होत, तिचा आत्मा भटकतच राहणार. पण आता हे कसं शक्य आहे? शक्य आहे. कदाचित याचमुळे मला त्या बिल्डिंगमध्ये आणलं गेलं. मी एक माध्यम आहे. कोणताही आत्मा मी बोलवल्याने माझ्या शरीरामध्ये येऊ शकतो. आणि पुढच्या पौर्णिमेला नंदिनीचा आत्मा माझ्या शरीरात असेल आणि मी तुला जेवण भरवेन आणि कदाचित रडेन सुद्धा, पण त्याने तिला मुक्ती मिळेल. म्हणून तुम्ही पुढच्या पौर्णिमेला रात्री माझ्या घरी या. मी नक्की येईन. विनोदला सहानुभूती देऊन मधुनिका तिथून निघून गेली. पौर्णिमेचा दिवस आला आणि मधुनिकाने दिवसापासून तयारी सुरू केली. तिने जमिनीवर पंचकोन बनवला, वेगवेगळे दगड आणले आणि शांतपणे ध्यान करत बसली. 7 वाजता तिच्या घराची बेल वाजली आणि विनोद आला. आता जसंही माझं ध्यान पूर्ण होईल, मी नंदिनीला बोलवेन. मग या रूमच्या लाईट्स बंद होतील आणि हवा जोरात चालू लागेल. तेव्हा नंदिनी माझ्या शरीरात प्रवेश करेल. मी जेवण बनवून ठेवलेलं आहे. नंदिनी तुम्हाला हे जेवण भरवेल आणि बेशुद्ध होईल आणि मग बस तिला मुक्ती मिळेल. तिला काही त्रास तर नाही होणार ना? नाही. ठीक आहे. आणि मग मधुनिका ध्यान करू लागली. थोड्या वेळाने, नंदिनी, नंदिनी, तुझा विनोद आलेला आहे. बस एवढं बोलल्यावर वारा जोरात वाहू लागला. रूम मधील लाईट्स चालू बंद होऊ लागले आणि जेव्हा मधुनिकाने डोळे उघडले तेव्हा, विनोद, विनोद, मी तुझी नंदिनी आहे. नंदिनी, नंदिनी. रडू नकोस विनोद, नाहीतर मी पण स्वतःला नाही सांभाळू शकणार. खूप वेळ दोघं एकमेकांना बघून रडत राहिले. नंदिनी, तुझी शेवटची इच्छा. आणि विनोदने नंदिनी समोर प्लेट ठेवली. नंदिनीने रडत रडत चपातीचा एक तुकडा तोडला आणि डाळीत बुडवून विनोदला भरवला. विनोद रडत रडत खात होता. नंदिनी त्याला भरवत राहिली आणि तो खात राहिला. आता माझ्या जाण्याची वेळ आली आहे. नंदिनी, नंदिनी, नंदिनी. आणि नंदिनी बेशुद्ध झाली. विनोद काही वेळ रडत राहिला आणि नंतर त्याने मधुनिकाच्या चेहऱ्यावर पाणी मारलं. तुम्ही ठीक आहात? हो. आता नंदिनीला मुक्ती मिळेल. आता तिची किंचाळी कोणालाही ऐकू येणार नाही.
विनोदने स्वतःचे डोळे पुसले. थँक्यू.